जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 6, ओवी क्रमांक 410. इथपर्यंत आपला अभ्यास मागच्या वेळेला आला होता. मागच्या वेळेला आपण ओवी क्रमांक 402 ते 410 असा अभ्यास आपला मागच्या वेळेला झाला होता. पटकन एक धावती उजळणी घेऊया आणि पुढे जाऊ. 403 क्रमांकाचा जी ओवी आहे, 403 क्रमांकाची जी ओवी, ती फार सुंदर ओवी होती. आपण त्याचा अभ्यास केला की जीवनमुक्त जो असतो त्याच्यात आणि माझ्यामध्ये काय फरक असतो. तर मीही शरीरात असतो, तोही शरीरात असतो, पण मला जे शरीराचं तादात्म्य असतं, अगदी साध्या भाषेमध्ये मी देह आहे, हे जे तादात्म्य आपल्याला असतं ते त्या जीवनमुक्ताला नसतं. म्हणून त्यांनी म्हटलं की तो शरीरात असतो पण शरीराचा नसतो, त्याचं शरीराशी तादात्म्य नसतं. आणि बऱ्याच देहाशी तादात्म्य नसल्यामुळे स्वाभाविकच खरा मी जो आहे त्याचा अनुभव आलेला असल्यामुळे खोट्या मीशी तादात्म्य संपलेलं असतं, आणि मीशी तादात्म्य संपल्यामुळे माझेशी पण सगळं तादात्म्य त्यांचं संपलेलं असतं. त्याच्यानंतर आपण श्लोक क्रमांक 32 बघितला होता. आत्मोपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन. 29, 30, 31, 32 असा 4 श्लोकांचा गट गीता दीपस्तंभामध्ये आहे. आपण त्याचाही अभ्यास केला होता. त्यातले 2 महत्वाचे मुद्दे आठवण करून देतो. वाक्य असं होतं की व्यतिरेकी साधनेने स्वतःचा जीव आत्मरूप आहे असा सुस्थिर अनुभव आल्यानंतर सर्वच जीव आत्मरूप आहे असा अन्वयी अनुभव येतो, असा तो विषय मागच्या वेळेला होता. आणि आपण त्याचा अभ्यास केला होता की साधना ही व्यतिरेकाचीच कशी असते आणि अनुभव हा अन्वयाचाच कसा असतो, हा सगळा अभ्यास आपण मागच्या वेळेला केला होता. तर उजळणी असल्यामुळे पुन्हा ते सविस्तर बघण्याची गरज नाही. ज्यांना मागचं वाचनात उपस्थित राहणं जमलं नसेल आणि हे समजून घ्यायचं असेल त्यांच्यासाठी ध्वनिमुद्रण उपलब्ध आपण करून दिलेलं आहे. पण छान विषय होता की साधना ही व्यतिरेकाचीच असते आणि अनुभव हा अन्वयाचा असतो. या दोन्हीचा अर्थ काय, हा सगळा अभ्यास पण मागच्या वेळेला केला. आणि हा जो एक प्रवास आहे साधनेचा, त्याच्याबद्दल एक सुंदर वाक्य आलं होतं की आत्मा नाही ह्या अज्ञानापासून. आत्मा नाही इथे जर थांबलो तर फार मोठी गडबड आहे. एवढंच जर कोणी ऐकलं तर मोठी पंचायत आहे, पण स्वल्पविराम असतो, तिथे थांबावं लागतं. आत्मा नाही ह्या अज्ञानापासून, म्हणजे हे अज्ञान आहे थोडक्यात, सर्वत्र आत्मा आहे असा हा अद्भुत प्रवास आपल्या सर्वांना करायचा आहे. असा या 32 क्रमांकाचा जो श्लोक होता, आत्मौपम्येन सर्वत्र, आपण त्याचा अभ्यास करताना मागच्या वेळेला औपम्य म्हणजे काय हे आचार्यांनी आपल्याला जे समजावून सांगितलं त्याचाही अभ्यास केला होता. उपमेचा जो भाव असतो त्याला औपम्य असं म्हणतात, असं आपण मागच्या वेळेला शिकलो. आणि इथे आत्मौपम्येन असा शब्द आहे, स्वतःचीच आपला दृष्टांत करून थोडक्यामध्ये असा अभ्यास आपण मागच्या वेळेला या श्लोकाचा केला होता. पुढे 405 क्रमांकाच्या ओवीत आपण बघितलं की जो योगी असतो तो दुसऱ्याची सुखदुःख जाणतो, त्याच्या प्राप्ती निवृत्तीसाठी प्रयत्नही तो करतो, पण ज्या पद्धतीने मी जाणतो तशी तो जाणत नाही. म्हणजे त्याला सुद्धा जी सुखदुःख प्रारब्ध आणून देतं त्यांच्याकडे पाहण्याची त्याची भूमिका काय असते, तो अनुकूल प्रतिकूल धर्मानी त्यांना जाणत नाही. म्हणजे थोडक्यामध्ये अनुकूलानी सुखाने, म्हणजे सुख प्राप्त झालं समजा प्रारब्धामध्ये, त्याला आपण अनुकूल समजतो, आणि दुःख प्राप्त झालं त्याला प्रतिकूल समजतो. ह्या दोन्हीनी चित्तामध्ये आंदोलन निर्माण होतात साध्या भाषेमध्ये. परमपूज्य काका गमतीने म्हणतात की दुःखाची लाट अंगावर येऊन आदळते. हे प्रापंचिक माणसाला हे वाक्य पटतं, पण सुखाचीही लाटच असते हे पटतच नाही लवकर. आणि सुख हवं असं वाटतं ना, त्यामुळे सुखाची लाट कशी म्हणता येईल.
पण सुखाची लाट या दृष्टीने की या दोन्हीमुळे आपलं चित्त काय होतं, विचलित होतं, अस्वस्थ होतं. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज आठवण करून देतात की सुखे संतोषा न यावे, दुःखे विषादा न भजावे, लाभालाभ न आणावे मनावाची. माऊली त्याच्यासाठी हे सांगते की प्रारब्धाने या दोन्ही गोष्टी अनिवार्यपणे येणार आहेत. पण हा जो योगी असतो तो अगदी निर्विकार राहतो दोन्ही परिस्थितीमध्ये, म्हणून त्याला अनुकूल प्रतिकूल अशा धर्माने तो स्वतःची सुखदुःख जाणत नाही. पण समोरच्याला अजून हे ज्ञान झालेलं नाहीये, त्यामुळे तो विचलित होतो आहे. त्याच्यासाठी त्याच्या दुःखाचा परिहार आपण केला पाहिजे असंही तो जाणतो. असंही महत्वाचं एक भूमिका आपल्याला 405 क्रमांकाची ओळी सांगते. मागच्या आपण त्याचा अभ्यास केला होता. आणि 409 ही जी ओवी होती त्याच्यामध्ये एक सुंदर विषय येऊन गेला की तो जो पुन्हा योगी असतो तो आपल्याला विश्वस्वरूप पाहावं आणि जे विश्व ते आपणच अनुभवाने व्हावं. भाव असा की आत्म्याच्या परिच्छिन्नतेचा भ्रम जाऊन आत्मा विश्वरूप व्यापक असल्याचा प्रत्यय यावा आणि विश्वातील जडत्वाचा भिन्नत्वाचा भ्रम जाऊन ते आत्मस्वरूप चेतन व एकच आहे असे अनुभवास यावे. त्याला खरे साम्य म्हणतात आणि अशा साम्याची तू उपासना कर असं भगवंत अर्जुनाला म्हणाले. या ओवीच्या निमित्ताने आपण मागच्या वेळेला महावाक्याचं किंवा महावाक्याच्या अर्थाचं ओतप्रोत भावाने चिंतन कसं करायचं असतं हा अभ्यास केला होता. ज्ञानमार्गाचा विचार बरं हाच हो मार्ग आहे. आता जसं भक्तियोग आहे, कर्मयोग आहे, राजयोग आहे, तसा ज्ञानयोग आहे. ज्ञानाच्या अंगाने जाणारं जे ध्यान असतं, काय बोललो मी, ज्ञानाच्या अंगाने जाणारं ध्यान. ध्यानाचे अनेक प्रकार आहेत. आपण इथे हठयोगाचं ज्ञान ध्यान या अध्यायात चांगल्याच पद्धतीने शिकलेलं आहे. भरपूर ओव्या बघितल्या ज्ञानेश्वरीच्या त्याच्यात. पण हे जे आहे ह्या पद्धतीने विचार करणं, महावाक्याचं चिंतन करणं, याला ज्ञानाच्या अंगाने जाणारं ध्यान, ज्ञानयुक्त ध्यान म्हणूया, ज्ञानयोग, अनेक नावं त्याला देता येतील. की हे जे आहे ते सगळे भ्रम कसे आहेत, किंवा मागच्याला तो विचार केला होता, पुन्हा फार सविस्तर बघण्याची गरज नाही, पण ओतप्रोत भाव फार सुंदर विचार होता तो महावाक्याचा विचार करण्याचा. कारण आपल्या साधनेचा तो एक मोठा भाग आहे ध्यानामध्ये. की हे जे सगळं ब्रह्मतत्वाचं वर्णन मी ऐकतो, आत्म्याचं वर्णन ऐकतो, त्याच्यामध्ये कुठेतरी ते असं आहे, ते तसं आहे, ते तसं आहे, ते 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 करता करता ते इतकं दूर राहतं की क्षणभर मला विस्मरण होतं की तीच मी आहे. त्याच्यासाठी तर मी ध्यानाला बसलेलो आहे. तर ही जी परोक्षता राहून जाते, शास्त्रीय शब्द आहे परोक्षता, म्हणजे ज्याचं फक्त शब्दाने ज्ञान होतं पण प्रत्यक्ष ज्ञान होत नाही, याला म्हणायचं परोक्षता. अपरोक्ष ज्ञान त्याचं होत नाही, प्रत्यक्ष म्हणजे अपरोक्ष. ही जी एक परोक्षता राहून जाते ती कशाने जाते, तर तत्वम असा विचार केल्याने जाते. कारण माझा स्वतःला मला प्रत्येक क्षणी अनुभव आहे, प्रत्येकाला आपल्याला आपल्या स्वतःचा प्रत्येक क्षणी अनुभव आहे. हा जो अनुभव आहे तेच त्याचं स्वरूप आहे हे सांगणं सुरू आहे. त्याने परोक्षता जाते. पण माझा मला अनुभव आहे पण मी स्वतःला देहापुरती सीमित समजतोय, त्यांनी परिच्छिन्नत्व येतं. तर ते परिच्छिन्नत्व त्वम तत्चा विचार करून जातं, कारण तो व्यापक आहे आणि तो मी आहे ना, तत्वमसी. असो, पुन्हा हा अभ्यास आपण मागच्याला खूप सविस्तर केला होता, पण पुन्हा एकदा स्मरण करून दिलं कारण फार सुंदर विचार तो आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण हा सगळा सुंदर अभ्यास केल्यानंतर आपल्या मदतीला अर्जुन धावून आला होता मागच्या वेळेला, आठवत असेल तर. हे सगळं वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर कुठेतरी मनामध्ये असं जर कुठे राहून जात असेल, अरे बापरे हे फारच कठीण दिसतंय सगळं, किंवा एक सामान्य पळवाट असते जिचा बरेच जण उपयोग करतात, ते म्हणजे आम्ही प्रापंचिक आहोत, आम्हाला कसं जमणार. थोडक्यामध्ये काय आहे की ते वैराग्य तुम्ही सांभाळा, त्या गोष्टी आम्हाला नका सांगू, तुम्ही पहा काय करायचं ते, आम्ही आपलं काय करू, तुम्ही काय करणार असा प्रश्न राहतो उपस्थित. तर काका नेहमी सांगतात, आमची आपली भक्ती बरी, याच्यासारखी दुसरी पळवाट या जगात नाही, असे माझे सद्गुरू म्हणतात. कारण आमची आपली भक्ती बरी याचा अर्थ काय, भक्ती सोपी आहे असं झालं. आता भक्ती सोपी आहे का विचारा तुकाराम महाराजांना. 16वरील पोळी म्हणतात ते,
सुळावरची पोळी खाण्यासारखं भक्ती करणं म्हणजे. असं जे तुकाराम महाराज म्हणत असतील आणि मला भक्ती सोपी वाटत असेल, मला वाटतं मला पुढे बोलण्याची गरजच नाही, फक्त रामकृष्ण हरी एवढंच म्हणू शकतो आपण. याचा अर्थ काय? मी ज्याला भक्ती समजतो ती भक्ती नव्हे. विषय तो सुरू आहे. त्यामुळे तुम्ही भक्ती घ्या, तुम्ही ज्ञान घ्या, तुम्ही काय अष्टांग योग घ्या, सुरुवातीचा जो भाग आहे, खडतर प्रवास जो साधनेचा आहे, तिकडे यमनियम म्हणा, इकडे विवेक वैराग्य म्हणा, काय नावं वेगळी द्या त्याला, पण शेवटी करावं तेच लागतं. आणि ते का, तोच विषय येणारच आहे आज आपल्या पुढे. त्याचा एवढा आग्रह का? पण असं जरी असलं तरी अर्जुन आपल्या मदतीला आला, कारण आपल्या मनातले विचार त्यांनी बोलून दाखवले. आणि हे श्लोक क्रमांक 33 आणि 34 मध्ये आपण बघितलं, योयम योगस्त्वया प्रोक्त साम्येन मधुसूदन एतस्याहम न पश्यामी चंचलत्वा स्थितीम स्थिरा. हे जर समदर्शनाचा योग भगवंता तुम्हाला सांगितला तो खूप छान आहे, पण मला जमणं शक्य नाही. कारण काय, माझं चित्त अत्यंत अस्थिर आहे. आणि पुढचा श्लोक तेच सांगतो, चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरेव सुदुष्करम. छान मनाला एक इथे ज्या विशेषण लावले ते बघण्यासारखी होती, म्हणजे आहेत. आणि ती मागच्याला आपण त्याचा अभ्यास केला. काय? चंचल पहिलं आहे ते चंचल आहे, सांगण्याची गरज नाही. चंचल म्हटल्यावर सगळ्यांच्या मनात डोलायला लागतं, कारण अनुभवाचा विषय. प्रमाथी आहे, प्रमथनाती, त्याच्यामध्ये मंथन, घुसळून काढत. आणि त्याला पुन्हा हे लावलंय विशेषण पुन्हा, प्रमाथी, अत्यंत घुसळून काढतं. म्हणजे काय करतं थोडक्यामध्ये, इंद्रियांचा विक्षेप निर्माण करतं, परिवश करतं इंद्रियांना. हे सगळं वर्णन आपण मागच्याला पाहिलं होतं. आणि अत्यंत बलवान आहे असं हे मन, आणि त्याचा निग्रह करणं म्हणजे जणू काही वाऱ्याचा निग्रह करण्यासारखं आहे असं मी समजतो. आणि मागच्याला आपण हाही विचार केला होता की इथे याच श्लोकात कृष्ण शब्द का वापरला, तोही विचार आपण मागच्याला केला होता. आता 33 आणि 34 हे 2 श्लोक आपण बघितले होते आणि इथे येऊन थांबलो होतो. आता याचा गीता दीपस्तंभ मध्ये पण 33 आणि 34 असाच गट परमपूज्य काकांनी केलाय. तर पहिले गीता दीपस्तंभ मधला अर्थ, त्याच्यावरचं काकांचं थोडक्यात असलेलं विवेचन ते बघूया आणि मग आपल्या ओव्यांकडे बघू. अर्थ वाचतो मी की हे कृष्णा, साम्य बुद्धीने लाभणारा जो हा योग तू मला सांगितलास तो मनाच्या चंचलपणामुळे टिकून राहील असे मला वाटत नाही. हे कृष्णा, मन अत्यंत चंचल, दांडगे, बलवान व हट्टी आहे आणि वाऱ्याला आवरणे जेवढे कठीण तेवढेच ते आवरणे कठीण आहे असे मला वाटते. हा अर्थ. त्याच्यावरचं विवेचन आहे काकांचं की आतापर्यंत मन व इंद्रिय आवरणे हा विषय सातत्याने सांगितला गेला आहे. मोक्ष साधनेत त्याचे अपरंपार महत्व आहे. वाक्य पुन्हा वाचतो, मोक्ष साधनेत अपरंपार महत्व आहे. या थोडक्यामध्ये माझं मन आणि माझी इंद्रिय आवरण्याचा अभ्यास मी कधीच करणार नाही, पण माझा परमार्थ चालू आहे असं ज्याला वाटतं. पुन्हा रामकृष्ण हरी. पुढे जाऊ. मग आठवण करून द्यायची स्वतःच्या मनाला, हे शिकत शिकत पुढे जायचं आहे. त्याच्यासाठी अभ्यास करतोय. पुन्हा आपल्याला कुठे ज्ञानेश्वरीवर PhD करायची नाहीये. आपण अभ्यास का करतोय? कारण आपल्याला हे साधायचं आहे. जे भगवंत जे सगळं 18 अध्यायात आपल्यासमोर जे तत्वज्ञान ठेवतायत त्याचं जे प्रत्यक्ष तो अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. समर्थांनी मनाची समजूत घालण्यासाठी 200हून अधिक श्लोक खर्ची घातले. भगवान शंकराचार्यांनी मनाशी संवाद करून त्याला समजुतीच्या 4 गोष्टी सांगितल्या. उपदेश सहस्त्री नावाचं एक ग्रंथ आहे आचार्यांचा, त्याच्यामध्ये त्यांनी मनाशी संवाद साधलेला आहे. मन बळिया माझी महाबळी, करी राख रांगोळी धैर्याची असे नाथ महाराज म्हणतात. अनेक संतांची छान छान प्रमाण दिलेत काका. नाथ महाराज काय म्हणतात मनाबद्दल? मन बळिया माझी महाबळी. ते काय म्हटलंय? प्रमाथी बलवत दृढम. काय करतं ते? करी राख रांगोळी धैर्याची. पुन्हा सगळ्यांचा अनुभव आहे. दर शुक्रवारी आपण किती धैर्य आणि काही काही निश्चय करून जातो की नाही, इथून जाताना काय सुंदर ऐकणं झालेलं असतं. 5 मिनिटात त्याचे जे काही उद्ध्वस्त करून टाकतं ते सगळं. ही आहे मनाची ताकद. बुद्धीचा निश्चय झालेला असतो. न पटण्यासारखं काहीच नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात आहे, भगवान गोपालकृष्ण सांगतात आहे, भगवद्गीताच आपण ऐकतो आहे ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून.
सगळं छान, एकदम छान छान. हो नाही, आजपासून बिलकुल नाही, आता हे नाही करायचं. काही नाही, त्याचं काय होतं आपल्याला सगळं चांगलं माहिती आहे. आणि म्हणून तर दरवर्षी आपण विचारतो व्हॉट इज युअर न्यू इयर्स रेझोल्युशन. ही इथली पद्धत आहे. आपलं दर शुक्रवारचं रेझोल्युशन असतं आणि ते दर शुक्रवारी करावं लागतं, ह्याच्यातच सगळं काही आलं. पुढे म्हणतात मनतेची गजानन गणपती, असे स्थान तुकाराम महाराज मनाला देतात. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो, असं उपनिषद म्हणतं. छान आहे ते. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. दोन्हीसाठी मनच कारण आहे, बंधासाठी पण आणि मोक्षासाठी पण. खरे तर मन प्रग्रहमयी वच, या काठक श्रुतीनुसार मन प्रग्रहम एव च असा त्याचं पदच्छेद करता येईल. त्याचा अर्थ असा आहे की प्रग्रह म्हणजे दोरी, लगाम ज्याला म्हणता येईल, की या काठक श्रुतीनुसार बुद्धी या सारथ्याच्या हातातील मन हा लगाम असून ते इंद्रिय रूप घोड्यांना जोडले आहे. आता असंच काय म्हणूया, एक रूपक आपण कठोपनिषदात पाहिलं होतं. पुढे अजून एका संतांचं प्रमाण देतात आहे, संचित तैसी बुद्धी उपजे मनामध्ये. हे तुकाराम महाराज. मला त्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या मालिकेमध्ये कोणीतरी प्रश्न विचारला होता बुद्धीबद्दल. संचित तैसी बुद्धी उपजे मनामध्ये. असं होतं ना आपलं अनेक वेळा, कुठून मला ती बुद्धी झाली आणि असं मी केलं, असं नंतर वाटतं. पण तेव्हा ती बुद्धी होते. असं होतं बऱ्याच वेळा. आपले निर्णय कधी कधी चुकतात आयुष्यामध्ये. बरोबर येतात तेव्हा आपण कधीच विचार करत नाही का बरोबर आले, कारण त्याचं श्रेय मी स्वतःकडे घेतो ना. मग मी होतो म्हणून असं केलं तसं केलं, काही बोलायची गरज नाही, आपल्या सगळ्यांच्या अनुभवाचा विषय. पण चुकतो तेव्हा आपण जेव्हा फेरविचार करतो की असं का झालं, कारण जेव्हा मी निर्णय घेतला तेव्हा काही आताताईपणाने घेतला का नाही, विचार करूनच तर निर्णय घेतला होता. शुद्ध मराठीमध्ये सगळे डेटा पॉइंट्स कन्सिडर करून, किती छान मराठी वाक्याने, जी काही माहिती मला त्या क्षणी उपलब्ध होती तिचा पूर्ण विचार करूनच आपण निर्णय घेतो की नाही. विचारांतच निर्णय घेतो आपण, काही अविचारी लोक नाहीये, तरीही निर्णय चुकतो. का? कारण तशी बुद्धी होते तो निर्णय घेण्याची. पुढचा प्रश्न आला, ते बुद्धी का होते? तुकाराम महाराज उत्तर देतात, संचित तैसी बुद्धी उपजे मनामध्ये. रामदास स्वामींचा पण अतिशय सुंदर ओवी आहे रामदास बोधातली, नेणणे आडवे केले. एखाद्याला जर अपयश द्यायचं असेल तर तो तशी बुद्धी त्याला देतो, एखाद्याला यश द्यायचं असेल तर तशी बुद्धी तो त्याला किंवा तिला देतो. तो असं का करतो हे त्याचं तो जाणे श्रीराम. त्याचं तो जाणे म्हणजे काय, तुम्हाला सांगता येत नाही का? असं नाहीये. त्याचा तो जाणे, कारण माझं पूर्वीचं कर्म कसं होतं हे फक्त त्याला माहिती आहे, मला माहिती नाही. मी काय कर्म करून ठेवली आहेत कोट्यावधी जन्मांमध्ये, त्याच्याकडे नोंद आहे, कारण तो हृदयशेर्जुनच तिष्ठती. तू इथेच आहे, तो पुढे वर नाही बसलाय आकाशामध्ये वही पेन घेऊन. सूक्ष्म देह जो जेव्हा जातो एका देहातून दुसऱ्या देहामध्ये, सगळं तत्वज्ञान आपल्याला माहिती आहे. हा त्याचा अर्थ आहे, संचित तैसे बुद्धी उपजे मनामध्ये. त्यामुळे तशी बुद्धी आपल्याला होते, कारण माझ्या प्रारब्धानी मला, साध्या भाषेमध्ये माझ्या प्रारब्धानी मला अपयश द्यायचं ठरवलेलंच असतं आणि तशी बुद्धी मला होती आणि तसा निर्णय घेतला जातो. आणि म्हणून जेव्हा पूर्ण विचारांती आपण व्यवस्थित निर्णय घेतो आणि तरी तो चुकतो, त्याचं स्पष्टीकरण फक्त प्रारब्ध हेच आहे, दुसरं काही. विज्ञान सुद्धा त्याचं स्पष्टीकरण देऊ शकत नाही. फार वेगळा विषय, कधी काही बोलू आपण. पण ह्या तुकोक्तीप्रमाणे बुद्धी वासनानुसारी निर्णय घेते. म्हणून वासना क्षय करणे हे मनोनिग्रहाचे खरे साधन आहे. म्हणून तुकोबा म्हणतात, इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, संकल्पाही वरी न ये मन, असा मनोजयाचा क्रम तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. अत्यंत सुंदर अभंग आहे, माझा अतिशय आवडता अभंग आहे, कारण इतकं सुंदर साधन त्याच्यात सांगितलेलं आहे आणि प्रत्यक्ष अनुभवाचा विषय आहे. जो प्रामाणिक साधक आहे ना, त्यांनी साधन करून बघावं. कोणतं साधन? इंद्रियांचा जय. एखादी वासना असते आपल्या मनामध्ये, प्रबल वासना असते. 5 इंद्रियांपैकी एखाद्या इंद्रियाची प्रबल वासना असते प्रत्येकाच्या मनामध्ये, कारण पुन्हा जन्म घ्यावा लागेल वासनेचे संगीतही सांगून ठेवलं तुकाराम महाराजांनी. आता त्या वासनेवरती जय तुम्हाला मिळवायचा आहे, मग मार्ग कोणता आहे? तुकाराम महाराज म्हणतात, इंद्रियांचा पहिले जय करा, वासनेचा क्षय आपोआप होतो. तो क्षय शब्द पण फार सुंदर आहे, मराठीत आपण डिके म्हणतो त्याला.
डिकेचा अर्थ काय? इट हॅपन्स स्लोली ना, ग्रॅज्युअली. म्हणून तो क्षय शब्द खूप छान आहे. शुद्ध मराठीत पुन्हा ओव्हरनाईट होणारी ही गोष्ट नाही. एका रात्रीत होत नसतं. एखाद्या गोष्टीची मला जबरदस्त वासना आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून ती संपली, असं कधीच होत नाही. पण त्या वासनेवर जर नियंत्रण मिळवायचं असेल तर अतिशय सुंदर उपाय तुकाराम महाराज देतात. आणि मग पुन्हा म्हणतोय, अनुभवाचा विषय करून पहा. आपापल्या वासना आठवा आणि इंद्रियांचा जे, समजा एखाद्या रूपाची वासना, तिथे निग्रह, तिथे धैर्य, आणि याच धैर्याची राख रांगोळी ते मन करतं. धैर्याने ठरवायचं आहे की मी एखादी रूपाचा, समजा आता एखादा विषय मी नाही पाहणार, तो हात जात असेल तर इंद्रियांना ते शम आणि दम तिथे तेवढा साधलेला असावा लागतो. पण जर तुम्ही 1, 2, 4 वेळेला असं जर स्वतःचं थोडं धैर्य सांभाळून असा प्रयोग करून पहा, आपोआप ती जी बघण्याची वासना आहे ती हळूहळू कमी होत जाते. हा अनुभवाचा विषय आहे. ते असंच हळूहळू आपल्याला लढाया जिंकत जिंकत युद्ध जिंकायचं. एकदम युद्ध जिंकता येणारच नाही. या छोट्या छोट्या लढाया जिंकत जायचं आपल्याला. पण हे कोण करतो? जो प्रामाणिक साधक आहे तो करतो. असो, विषय तो नव्हता, पण छान एक साधन आपल्याला त्यानिमित्ताने बघता आलं. तव अर्जुन म्हणे देवा, तुम्ही सांगा कीर अमुचिया कणवा, पुरी न पुरो जी स्वभावा मनाचिया. 411 क्रमांकाची ओळी. अर्जुन म्हणाला, देवा, तुम्ही आमच्या हिताच्या कळवळ्याने खरोखर सांगत आहात, परंतु मनाच्या चंचल स्वभावामुळे तुमचे सांगणे आमच्या अनुभवापर्यंत येण्यास पुरे पडत नाही. विषय तो सुरू आहे. आता ओव्या सुरू झाल्या फक्त. छान वर्णन केलंय की आमच्या अनुभवापर्यंत ते येत नाही. म्हणजे थोडक्यात की आम्हाला अनुभव घेणं कठीण जातं. तुम्ही सांगताय सगळं छान आहे, पण कशामुळे कठीण जातं? विषय तो सुरू आहे. मनामुळे. मन कसं आहे? चंचल आहे, प्रमाथी आहे, बलवान आहे. हे सगळे आपण मागच्या अभ्यास केला मनाचा. आता हे मन कैसे केवढे, आता इतक्या सुंदर सुंदर ओव्या आपल्या पुढे येणार आहेत माऊलींच्या मनाबद्दलच्या. माऊली म्हणतात, हे मन कैसे केवढे, ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे, येरवी रहाटावया थोडे त्रैलोक्य. हे मन कसे व केवढे आहे याचा विचार करू पाहू म्हटले तर ते कुठेच सापडत नाही. मन असतं काय? अजूनही आपले सायकियाट्रिस्ट ज्याला म्हणतात ते सुद्धा अजूनही धडपडतातच आहेत. मी बोललो होतो एकदा सायकियाट्रिस्टशी काही वर्षांपूर्वी. सिगमंड फ्रॉइड हे नाव ऐकलं असेल अनेकांनी. त्यांनी काही किती माहित नाही, 50-100 वर्षांपूर्वी जी व्याख्या केली आहे त्याच व्याख्येवर आधारलेलं अजूनही त्यांचं शास्त्र आहे. गंमत वाटली मला. मुद्दा असा आहे, मन कसं आहे, केवढं आहे त्याचा विचार करू पाहू म्हटलं तर नाही सापडत ते. पण एरवी त्याला फिरण्यास त्रैलोक्य देखील थोडं आहे. म्हणून ऐसे कैसे घडेल जे मरकट समाधी येईल, का रहा म्हणितलिया राहेल महावात. ते ओवी वाचल्यावर मला वाटलं की ज्ञानेश्वर महाराजांना माझं वर्णन इतकं चपकाल कसं करतात. माझ्या वर्णनाची ओवी आहे 413 क्रमांकाची. काय? म्हणून असे कसे घडेल, कारण माकड समाधीच्या अवस्थेपर्यंत येईल काय? असं महाराज प्रतिप्रश्न निर्माण करतात की एखादा माकड आहे आणि समाधी लावून बसला, असं कधी पाहिलं का तुम्ही? हे जसं अशक्य आहे तसं ते माकडाची उपमा दिली आहे. कोणाची? माझ्या मनाला महाराजांनी माकडाची उपमा दिलेली आहे. कारण समाधीचं खरं साधन अंतःकरण म्हणजे मन हेच आहे. शरीर तर ठीक आहे, शरीर तर माझं रोजच बसतं मांडी घालून डोळे मिटून. आतमध्ये काय चालतं त्या माकडाला सुद्धा लाज वाटेल. असलं काहीतरी चालतं माझ्या आतमध्ये, आणि त्याला समाधी कशी प्राप्त होईल असं महाराज म्हणतात. सोसाट्याचा वारा थांब म्हटल्याबरोबर थांबेल काय? अर्थात हे जसे घडणे शक्य नाही, त्याप्रमाणे मनाचा निग्रह करणे महाकठीण आहे. पुढे अजून वर्णन करतात आहे, जे बुद्धी ते सळी, निश्चया ते टाळी, धैर्यसी हात फळी मिळवून जाय. म्हणजे जे मन बुद्धीच्या ज्ञानाचा द्वेष करते, बुद्धी ते सळी, सळी म्हणजे छळणं म्हणूया आपण, किंवा द्वेष करणं. मन बुद्धीच्या ज्ञानाचा द्वेष करते, बुद्धीच्या चांगल्या निश्चयाला दूर सारते, निश्चया ते टाळी. इथे टाळी याचा अर्थ आपण जी देतो एकमेकांना ती नव्हे. टाळी याचा अर्थ टाळणे. आपल्याला कीर्तनात सोनाली बऱ्याच वेळा ऐकवते, काय? भजनी टाळा टाळी, ती ही टाळी. धैर्यसी हात फळी, आणि जे सात्विक धैर्याच्या हातावर हात मारून पळून जाते. थोडक्यात या कशालाच ते दाद देत नाही, इतकं आपलं मन चंचल आहे.
पुढे म्हणतात, जे विवेका ते भुलवी, संतोषाशी चाड लावी, बैसीजे तरी हिंडवी दाही दिशा. काय सुंदर वर्णन आहे बा. हे तर म्हणजे प्रत्येकाने मान डोलवावी असं वर्णन आहे, की हो अगदी हाच अनुभव आमचा आहे. नामस्मरणाला बसलो म्हणजे आपण बसतो हे गृहीत धरून बोलणं सुरू आहे. रामकृष्ण हरी. नामस्मरणाला बसलो, ध्यानाला बसलो की काय होतं, तर जे विवेकाते भुलवी, जे विचारालाही भ्रमात पाडते, संतोषालाही विषयाचे व्यसन लावते, जे इतके चंचल आहे की मनुष्य देहाने जरी एका ठिकाणी बसला तरी त्याला दाही दिशा भटकण्यास लावते. हा सुंदर वर्णन केलं माऊलींनी. विवेकाते भुलवी, विवेक म्हणजे विचार. एखादा संकल्प छान आपण एखादा सिद्धांत म्हणा, एखादी ओवी म्हणा, एखादा अभंग म्हणा, बुद्धीने स्मरण करून दिला, त्याचा विचार करतो म्हटलं तर त्यालाही ते भ्रमात पाडतं. काय? विकल्प निर्माण करतं. त्या विचाराला फाटे फोडतो. शास्त्र विरुद्ध फाटे सगळ्यात महत्वाचं, ज्याला तर्क म्हणतात, तर्कट म्हणतात खरं. थोडं आपण संतोषाने समाधानाने बसावं की छान आज शनिवार आहे, निवांतपणा, ऑफिस नाही, धावपळ नाही. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा, भगवद्गीतेचा अभ्यास करावा, असं थोडं कुठेतरी बुद्धी निश्चय करते. जे थोडक्यात प्राप्त परिस्थितीत संतोष आपण मानलेला असतो तेवढ्यात हे चालू करतो. अरे नाही नाही, हे करायचं, ते करायचं, इकडे जायचंय, तिकडे शॉपिंग करायचंय, तिकडे 20% ऑफ आहे, आजचा शेवटचा दिवस आहे, आजच गेलो पाहिजे. हे कोणाचं काम आहे? हे सगळं मनाचं काम आहे. त्यांनी इथे म्हटलंय संतोषाशी चाड लावी. आणि ते इतकं चंचल आहे की जरी मी साधनेला बसलो एका ठिकाणी, मनुष्य देहानी जरी एका ठिकाणी बसला तरी त्याला दाही दिशा भटकण्यास लावतो. प्रचंड वेग असतो मनाचा, प्रचंड वेग. कल्पना करता येत नाही आपल्याला. म्हणजे अनुभव असेल सगळ्यांचा. नमस्कार समजा मी करतोय परमेश्वर, नमस्कार किती वेळ लागतो? सेकंद, 20 सेकंद लागत असेल समजा, 30 सेकंद नमस्कार. तेवढा नमस्कार करताना सुद्धा माझं चित्त एकाग्र होऊ देत नाही. तेवढ्या वेळात 10 विचार करून येतं. अनुभवाचे विषय, विचार करून पहा. एवढं निरीक्षण स्वतःच असेल तर. पण बहुतांश वेळेला बाकीच्यांचे निरीक्षण करण्यात आपला वेळ जातो. कारण तो बघा कसा नमस्कार करतोय, माझा नमस्कार राहतो बाजूला, माझ्या मनात काय सुरू आहे याचा विचारच नाही करत नाही कधी. पण हे अनुभवाचे विषय आहेत. त्या 20 सेकंदात सुद्धा मन आपल्याला हुलकावणी देतं. एवढी ताकद आहे त्या मनाची. मी ज्या आराध्य दैवतेला कोणालाही मी नमस्कार असेल तर तिथे चित्त एकाग्र 20 सेकंद फक्त नाही होऊ शकत. जे निरोधले घे उवावो, जया संयमूची होय सावावो, ते मन आपुला स्वभाव सांडिल नाही. मौली म्हणताय की ज्याला आवरले तर अधिकच पसरते. ज्याला संयम म्हणजे संयमाने त्याला सावरतो म्हटलं तर ते संयमच तो चंचल करण्यास त्याला सहाय्य होतो. खूप जाऊ द्या, वेळ नाही आपल्याकडे, पण खूप सुंदर विचार आहे ते सगळे. कारण संयम करणं हा सुद्धा एक संकल्पच आहे ना. तेही त्या मनानेच करायचं असतं ना. ही भानगड आहे. त्या निमित्ताने पुन्हा ते चंचलच होतं. मला आता संयम करायचा आहे, मग आता कशाचा संयम करायचा आहे. आणि मग त्यातला पहिला विचार येतो की हा यांनी माझा असे, मग त्यांनी जी गाडी जाते भलतीकडे की 10 मिनिटांनी लक्षात येतं की रे मी संयमाला इथे बसलो होतो. इतकी अवस्था वाईट असते आपली. असं ते मन आपला स्वभाव टाकील काय? स्वभावच आहे त्याचा. आणि पुढे आपण त्या पाहिल्या होत्या, मला वाटतं आपण मनाच्या श्लोकांना सुरुवात केली होती तेव्हा हे चांचल्य म्हणजेच मन अशी व्याख्या माऊलींनी केलेली आहे त्या ओव्यांमध्ये. ते येतील त्या ओव्या पुढे, तेव्हा बघूया. पण त्याची आठवण झाली मला. म्हणून मन एक निश्चळ राहिलं. म्हणून शेवटी अर्जुन म्हणतोय 417 क्रमांकाच्या ओवी की म्हणून मन एक निश्चळ राहिलं, मग आम्हासी साम्य येईल, हे विशेषही न घडेल याची लागी. म्हणून याकरिताच म्हणतो की मन एक निश्चळ राहील आणि मग आम्हाला साम्य योग प्राप्त होईल, हे विशेष प्रयत्नानेही घडणार नाही. आता हे झालं अर्जुनाची काय म्हणूयात आला कैफियत त्यांनी मांडली भगवंतांसमोर. तुम्ही सगळं सांगता, सगळं छान आहे, पण नाही, माझं मन भयंकर चंचल आहे. आता पुढे भगवंत बोलायला सुरुवात करतायत. श्री भगवान वाच 35 क्रमांकाचा श्लोक आहे. श्लोक वाचतो पहिले. असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते.
काय सुरुवात केली भगवंतांनी? त्याचा पदच्छेद अगदी सरळ आहे म्हणून मी वाचला नाही. असंशयम महाबाहो. काय अर्जुना, अरे बरोबर आहे रे तुझं, संशयच नाही, मन चंचल आहे. आपल्याला काय वाटतं, वा 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 वा, चला. भगवंतांनी पण मान्य केलं. अर्जुनालाही तसं वाटलं असेलच तेव्हा, की वा, मी म्हणतो म्हणजे बरोबर आहे की नाही, भगवंत सुद्धा मान्य करतात आहे. असंशयम महाबाहो, सुरुवातच केलेली आहे की अर्जुना, मन हे निग्रह करण्यास अवघड आणि चंचल आहे, यात संशय नाही. असंशयम महाबाहो म्हणजे हे अर्जुना, मनो दुर्निग्रहम चलम, निग्रह करण्यास ते अवघड आणि चंचल आहे, संशय नाही. परंतु आलं, सोडलं नाही भगवंतांनी. परंतु, आणि हे अत्यंत महत्वाचं वाक्य आपल्या सर्व साधकांसाठी, की अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. कठीण आहे, मान्य आहे. अशक्य, अशक्य नाहीये, शक्य आहे येणार आहे पुढे. शक्य नसतं तर सांगितलंच नसतं. आणि परमपूज्य मंदादे तर खूप छान मांडणी करतात, मला खूप आवडते त्यांच्या प्रवचनात, त्यांनी केली आहे काही वेळेला. मंदादे म्हणतात, सोप्या गोष्टींचा उपदेश कधीच नसतो. ऐकलं असेल कदाचित. एखादी गोष्ट खूप सोपी आहे, त्याचा उपदेश काय करायचा, सगळ्यांनाच जमतो, त्यात काय सांगायचं. श्वास कसा घ्यावा, उपदेश केला का कधी आपलं, शिकवलं का, शाळेत गेलो का आपण कधी, श्वास कसा घ्यायचा. सोप्या गोष्टींचा उपदेश कधीच नसतो. अशक्य गोष्टींचाही उपदेश कधीच नसतो. किती मंदात आहे, हा कसा विचार करत होता. जी गोष्ट अशक्य आहे तिचा उपदेश कधीच नसतो, कारण ती अशक्य आहे, ते कधीच सांगून त्याचा उपयोग नाही, कारण ती कधी शक्य होणारच नसते. मग उपदेश कशाचा असतो, कठीण पण शक्य गोष्टींचा उपदेश असतो. त्याची आठवण का झाली, या श्लोकाच्या निमित्ताने झाली. कारण भगवंत म्हणतात आहे, निग्रह करण्यास मन अवघड आहे, मान्य. चंचल आहे, मान्य. अशक्य नाही. मग ते शक्य कसं करता येतं, भगवंत म्हणतात आहे, अभ्यासाने आणि वैराग्याने त्याचा निग्रह करता येतो. अभ्यास म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय, तर मी म्हणाल माहिती आहे सगळं. अभ्यास म्हणजे काय, अनेक वेळा केला आहे शाळेमध्ये. त्याला अभ्यास एका अर्थाने म्हणतात, तो ठीक आहे, तो शाळेतला अभ्यास झाला. परमार्थामध्ये अभ्यास काय म्हणतात, चला आपण शंकराचार्यांना शरण जाऊ, ते आपल्याला सगळ्या गोष्टींची छान व्याख्या करून देतात. आचार्य म्हणतात आहे, अभ्यासो नाम चित्त भूमौ कस्याचित समान प्रत्यया वृत्ती चित्तस्य. जेवढं मला समजलं तेवढंच तुम्हालाही समजलं, याची मला कल्पना आहे. पण त्याचा मराठीत अर्थ भाऊ, हे जे संस्कृत आपण बघितलं, आचार्य म्हणतात आहे, त्याचा अर्थ असा आहे की एखाद्या चित्ताच्या भूमीमध्ये एक समान वृत्तीची वारंवार आवृत्ती करणं. थोडंसं कठीण झालं, पण साध्या भाषेमध्ये एक समान वृत्ती म्हणजे एकच वृत्ती वारंवार ती उठत राहणं, ह्याला म्हणायचं अभ्यास. आता कल्पना करा, काय सुरू आहे. पहिली गोष्ट आपण काय पाहतोय, मनाचं चांचल्य कसं नियंत्रणात आणता येतं. बरोबर, हे सांगण्यासाठी भगवंत काय म्हणतात आहे, अभ्यासाने आणि वैराग्याने. मग आपण अभ्यासाची व्याख्या बघतो. मी एवढं सगळं पुन्हा एकदा का उजळणी केली. आता ह्या पार्श्वभूमीवरती नामस्मरणाचा विचार करा. आपण किती शुद्ध मराठीत लाईटली घेतो नामस्मरण. कारण आपलं लक्ष सगळं त्या माळेकडे, किती माळा झाल्या, मी त्याचा हिशोब नीट ठेवतो आहे की नाही, किंवा ठेवते आहे की नाही. कारण कुठेतरी कुठे काहीतरी संकल्प आपण केलेले असतात. ते संकल्प करू नये असा त्याचा अर्थ नाही. संकल्प ते कशासाठी करायचे असतात, तर थोडंसं बंधन आपल्याला एक, किंवा जर बंधनात स्वतःला नाही टाकलं तर आपण नामस्मरणच करणार नाही, ह्याच्यासाठी ती बंधन असतात. किंवा नाही, रोज माझ्या 12 माळा 20 माळा जे काय असेल 21 माळा झाल्या पाहिजे. पण याचा अर्थ असा करायचा असतो की कमीत कमी झाल्या पाहिजे. 21 माळांचा जर माझा संकल्प असेल तर त्या 21 माळा झाल्यानंतर माळ ठेवून द्यावी आणि मग भगवंतासाठी नामस्मरण सुरू करावं. कारण आधी मी माळेसाठी केलं ना. इतक्या पंचायती असतात साधकाच्या, कारण लक्ष मग तिकडे, सर बापरे 18 झाल्या, नाम ते राम राहिला बाजूला, ते नाम राहिलं बाजूला, ते माळा. ठीक आहे, एक बंधन म्हणून मी पुन्हा तेच म्हटलं की त्याचं मूल्य आहे, पण त्याला मर्यादा पण आहे. ही त्याची मर्यादा आहे. ते झाल्यानंतर ती माळ बाजूला ठेवायची. आणि आता खरं रामासाठी, आणि रामासाठी म्हणजे ह्या पद्धतीने अभ्यास करायचा.
एकच वृत्ती. म्हणून ते मी घेतलेलं नाम हट्टाने मी ऐकलं च पाहिजे. हा च फार महत्वाचा. परमार्थामध्ये फार कमी ठिकाणी च आहे. तो ह्याच्यासाठी आहे. ही एकच वृत्ती श्रीराम जय राम जय जय राम ही सातत्याने उठत राहणं, ह्याला म्हणायचं अभ्यास. आता पुढचा प्रश्न आहे, ती अशी का उठत नाही? म्हणजे इतर अनेक वृत्ती का उठत राहतात आणि जीभ मुखात फिरत राहते, श्रीराम जय जय राम म्हणत राहते, हातात माळ फिरत राहते, बोटं आपले ते मोजत राहतात आणि मन कुठे फिरतं ते आत्ताच सगळं वर्णन आपण ऐकलं. मग असं का होतं? म्हणून पुढे काय सांगतात आहे, वैराग्याची व्याख्या सांगतात आहे. वैराग्यम नाम दृष्टा दृष्टेष्ट भोगेषु दोष दर्शनाभ्यासाद वैतृष्ण्यम तेन. आचार्यांनी केलेली व्याख्या म्हणजे दृष्ट व अदृष्ट प्रिय भोगांमध्ये वारंवार दोष दर्शनाच्या अभ्यासाद्वारा उत्पन्न झालेले अनिच्छारूप वैराग्य. कठीण आहे थोडंसं, पुन्हा समजून घेऊ साध्या भाषेमध्ये. दृष्ट आणि अदृष्ट म्हणजे काय? एखादी गोष्ट समोर जेव्हा येते आणि ती माझी प्रिय असेल तर आसक्ती निर्माण होते, पण काही काही वेळेला ती समोरही असावी लागत नाही, नुसतं त्याच्या स्मरणाने सुद्धा होतं. कारण आपण अभ्यास केला परवा बृहद महाराष्ट्र मंडळाच्या याच्यात, काय प्रिय म्हणजे काय, मोद म्हणजे काय, प्रमोद म्हणजे काय, ते सगळं आपण बघितलं होतं. तर ही जी प्रिय, त्याचा जो भोग घेण्याची जी जबरदस्त इच्छा, आसक्ती, तर त्या आसक्तीपासून उत्पन्न झालेलं अनिच्छारूप वैराग्य म्हटलेलं आहे. त्याला इथे काय शब्द वापरलाय? वैतृष्ण्यम आचार्य म्हणतात आहे. मग अनिच्छारूप म्हणजे काय की नाही मला भोगायचं. मग करायचं कसं? आसक्तीत आहे एखाद्या विषयाची, तर दोष दृष्टीने असा शब्द इथे आलेला आहे. आता दोष दृष्टीनेचे दोन अर्थ होतात ना, की ती वस्तू दिसते तेवढी चांगली नाही आहे, मग त्याच्यात आपण ज्याला साध्या भाषेत खुसफुटं काढणं म्हणतो, हा मार्ग तितकासा चांगला नाही असं परमपूज्य काका म्हणतात, मी म्हणत नाही. पण दोषदृष्टीचा आपण अजून एक अर्थ करू शकतो, तो मार्ग खूप छान आहे. माऊलींची ओवी आपल्या मदतीला येते. ती ओवी असं सांगते, फार सुंदर ओवी आहे, वैराग्याची व्याख्या करणारी, व्याख्या नाही आहे पण वैराग्याबद्दलच बोलणारी ती ओवी आहे, की तैसे संसारा या समजता जाणीजे जै अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठीला. काय सुंदर माऊली वर्णन करतात. अरे तुम्ही कशाला वैराग्याच्या मागे धावता? ते वैराग्यच तुमच्या मागे धावतील, माऊली म्हणते. कधी? तै संसारा या समजता जाणीजे जै अनित्यता. एकदा तुम्ही विचारपूर्वक, इथेच तर विवेक महत्वाचा आहे, म्हणून तर ज्ञानमार्गाची सुरुवातच विवेकाने. मी जर विवेकपूर्वक, विचारपूर्वक प्रत्येक गोष्टीचा जर नीट विचार केला की मिळणारी जी सुख आहेत मला, सो कॉल्ड सुख, ही किती अनित्य आहेत. अनित्याचे अनेक पैलू आहेत, बघायला आपल्याला आता वेळ नाही, पण ती येणारी आहे आणि जाणारी आहे. त्याला आगमापायी असा शब्द आहे भगवद्गीतेमध्ये. हे त्याचं एक अनित्य, त्याचं एक रूप आहे. आज आहे उद्या नाही. बरं असलं त्याचा उद्या वीट येतो. आज हवं वाटतं, उद्या नको वाटतं, परवा पुन्हा हवं वाटतं. म्हणजे एक विषय सुद्धा धड आपल्याला पकडून ठेवता येत नाही. समजा विषय धरायचा म्हटलं तोही तर आपण नीट धरत नाही. ही जी एक अनित्यता आहे, ही जेव्हा आपल्या लक्षात येते ना, त्याची आपला सुखाचाच विषय सुरू आहे, तोच विषय आपला सुरू आहे बृहद महाराष्ट्र मंडळाच्या मालिकेमध्ये, चिंतन मालिकेमध्ये. हे जेव्हा मनापासून मला पटतं तेव्हा वैराग्य दवडिता पाठी लागेल. वैराग्य माझ्या मागे लागतं, मला वैराग्याच्या मागे नाही लागावं. आणि म्हणून विवेकासह वैराग्य हवं, नाही तर ते हेकांडपीसह वैराग्य होतं असं समर्थ म्हणतात. कारण ते जबरदस्तीने घेतलेलं वैराग्य असतं, मग त्याचा राग घरातल्या लोकांवर काढला जातो. समजत नाही तुला, मी विरक्त आहे. विवेक नसतो तिथे. आपण कशासाठी हे करतोय हे विसरून गेलेलो असतो. त्यामुळे ओवी खूप छान आहे, तैसे संसार आहे समजता. हे सगळं आपण का बघितलं? अभ्यासाने आणि वैराग्याने मनाच्या निग्रह करता येतो. अवघड जरी असलं, मन चंचल असलं, बलवान असलं, प्रमाथी असलं, तरी ह्या दोन गोष्टींमुळे आपण त्याच्यावरती नियंत्रण मिळवू शकतो. तव कृष्ण म्हणती साचची, बोलत आहासी ते तैसेची, यया मनाचा कीर चपळची स्वभाव होगा. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, खरेच आहे, तू जे बोलत आहेस ते तसेच आहे. खरोखरच या मनाचा चंचल असणे हा स्वभाव आहे.
परी वैराग्याची आधारे जरी लाविले अभ्यासाची मोहरे, तरी केतुलेनी एके अवसरे स्थिरावेल. खूप छान आपल्या सगळ्यांना आश्वासन देतात आहे भगवंत. परंतु हे ऐहिक पारलौकिक भोगाविषयींच्या दोषदृष्टीपासून झालेल्या वैराग्याच्या आधाराने आणि स्थिर करण्याच्या प्रयत्नाच्या अंतर्मुख मार्गाकडे जर त्याला पाठवले तर काही एक काळाने स्थिर होऊ शकेल. काय सांगतात आहे? केतुलेनी एके अवसरे स्थिरावेल. पण कधी, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना ओवी क्रमांक 325 ची आठवण करून देतो. कदाचित काही जणांना झाली असेल. हे जे आहे ना, केतुलेनी एके अवसरे, हा जो एक अवसर यायचा असेल तर 325 क्रमांकाची ओवी आपल्याला काय सांगितलं होतं त्यांनी? ज्यांचा साधनाभ्यासाचा निश्चय फलप्राप्तीपर्यंत टिकतो, तो निश्चय जर टिकला तर केतुलेनी एके अवसरे, तर तो अवसर, तो क्षण कधीतरी माझ्या आयुष्यात येणार आहे. पण कधी? तोपर्यंत माझा निश्चय टिकला पाहिजे, नाही तर तो स्थलत्याग होता सवेची जाते. असं जर सारखं होत असेल आणि त्याच्यातच वर्षानुवर्ष निघून जात असतील तर हा एक क्षण नाही येणार. पण जर मी हे असं दोषदृष्टीने, हे जे ऐहिक आणि पारलौकिक भोग आहेत, मी पुन्हा मगाशी सांगितलं, दोषदृष्टीने याचा अर्थ काका जसं म्हणतात, उत्तम बासुंदी माझ्यासमोर आली, आता बासुंदी नाही आवडत मला, श्रीखंड म्हणून बासुंदी, याच्यासाठी म्हणायची की ते एरंडेल तेल प्यायल्यासारखी बासुंदी पिण्याची गरज नाही. ती बासुंदी छानच आहे, तिचा आनंद घेऊच शकतात, पण तो घेत असताना एक तत्वज्ञान आतमध्ये जागा पाहिजे की बासुंदीत सुख नाही. तोच विषय आपला सुरू आहे तिकडे. कारण तो जो असेल तर 10 वाट्या प्यायल्यानंतर 10 पट आनंद व्हायला पाहिजे, तो होत नाही. मूलभूत विषय आहे. पण म्हणून पुन्हा एरंडेल तेल प्यायल्यासारखा चेहरा करून बासुंदी पिण्याची गरज नाही. त्याचा जो काही आनंद आहे तो घ्यायचा आहे, पण ती रोजच असली पाहिजे, या हट्टाला सुरुवात झाली, याला असत्य असं म्हणतात. मिळाली रामकृष्ण हरी, नाही मिळाली रामकृष्ण, हे झालं की त्या तेवढ्या प्रमाणात का होईना वैराग्य मला साधलेला असा त्याचा अर्थ होतो. कारण त्यातलं जे अनित्यतेचा दोष आहे ना, त्याच्याकडे जर लक्ष ठेवलं तर वैराग्य दवडिता पाठी लागेल. फार सुंदर होई आहे. का जे यया मनाचे एक निके, जे देखिले गोडीची या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कौतिके दावीत जायचे. छान होई आहे. आणि याचं का छान आहे मी म्हणतोय ते सांगतो मी. अर्थ पाहू पहिले. कारण या मनाचा असा एक चांगला गुण आहे की त्याला एकदा भोगलेल्या विषयाविषयी आवड निर्माण झाली की ते त्याचे ठिकाणीच राहण्यास सोपते. आपला अनुभव सगळ्यांचा की एकदा त्याला एखाद्या गोष्टीची चटक लागली, थोडक्यात चटक लागते त्याला, एकदा एखादा चांगला गुण, एखादा विषय भोगला, आणि म्हणून त्याला आत्मसाक्षात्कार जन्य सुखच श्रेष्ठ आहे असे कौतुकाने म्हणजे विनोदाने ध्यानयोग किंवा हठयोग यासारख्या कष्टदायक साधनांचा सुरुवातीला आश्रय न करता साधूंचे संगतीत त्यांनी केलेल्या सहज उपदेशाच्या द्वारा दाखवित जावे. एक याच्यासाठी म्हणालो ओवी सुंदर आहे. त्यातनं 2 गोष्टी साध्य होतात. एक, काकांचा शब्द वापरतो, आपल्याला मोटिवेशन मिळतं, एक प्रेरणा मिळते याच्यातून. आणि दुसरं, पुन्हा विवेकासह वैराग्य नसेल, विवेक जर नसेल आणि नुसतं वैराग्य असेल तर ते हेकांड बिसं मागच्या मगाशी मी जसं म्हणालो, ते कसं होतं की आपण वैराग्याच्या नावाखाली जेव्हा छोटी छोटी सुख सोडून द्यायला लागतो तेव्हा कधी कधी असा त्रास होतो की अरे, हे मी हातचं सोडून पळत्याच्या तर पाठी लागत नाहीये ना, आत्मसुखाचा अनुभव येत आहे, आणि जी सुख सहज माझ्यासमोर हात जोडून उभी आहेत त्यांचाही मी त्याग करतोय वैराग्याच्या नावाखाली. प्रत्येक प्रामाणिक साधकाच्या जीवनात वैराग्याचा अभ्यास करताना हा एक टप्पा येतोच, प्रामाणिक शब्दाखाली अधोरेखित. जो नुसताच माना डोलवतो आणि घरी गेल्यानंतर जसं जीवन जगायचं आहे तसंच चालू राहतं त्याचं जीवन, त्याला हा प्रसंग कधीच येत नाही. तो अज्ञानातला आनंद उपभोगत असतो, कारण त्याला प्रत्यक्ष साधना कधी करायचीच नसते. केवळ ज्ञानेश्वरी ऐकणं चांगलं आहे, भगवद्गीता चांगला आहे म्हणून मी ऐकत असतो, बाकी माझं आयुष्य गेले 40-45 वर्ष मी जसं जगलो, 50 वर्ष तसंच चालू राहणार आहे, असा ज्याने निश्चय केलेला आहे त्याला या समस्या कधीच भेडसावत नाही.
पण प्रामाणिक साधकाच्या आयुष्यात हा टप्पा येतोच. समर्थ रामदास स्वामींच्याही आलेला आहे. आपण बोललो तो एकदा. टाकळीला असताना सगळे मागचे दोर कापून टाकलेले आहेत त्यांनी. घर सोडलाय, एवढूसा 12 वर्षाचा तो नारायण जांब सोडून आलेला आहे. आणि ज्या रामासाठी आलेला आहे त्या रामाचं दर्शन अजून झालेलं नाही. ही जी अवस्था आहे, हा जो मनाचा काळ आहे ना, तो हा काळ आहे. त्या आत्मारामाचं दर्शन नाही आणि त्याच्या प्राप्तीसाठी हे सगळं सोडून दिलेली सुख. त्या करुणाष्टकांबद्दल बोलत असताना कुठल्या मनस्थितीमध्ये ते करुणाष्टक लिहिलेली आहे. तर हे अनुभव येतात. पण हे मी का सांगितलं की तेव्हा जर वाईट वाटायला लागलं आपल्याला की अरे हे चांगली चांगली सुख वैराग्याच्या नावाखाली मी सोडतो आहे, तर तेव्हा एक मनाला नेहमी समजून सांगावं की हे जे मी सोडतो आहे ना, हे छोटे छोटे क्षुल्लक सुख मी का सोडतोय, ते का अत्यंत मोठ्या अमर्याद सुखासाठी मी सोडतोय. ही जाणीव आपल्या मनाला करून द्यावी तेव्हा, म्हणजे वाईट वाटत नाही. जर वाटायला खरं वाटू नयेच, पण जर वाटत असेल कुठे मनामध्ये, तर लक्षात ठेवावं की ते जे सुख आहे ना, ज्याला आनंद म्हणतात, ते पहिली गोष्ट अवीट आहे. त्याचा कधीच वीट येत नाही. जसा या विषयांचा वीट येतो तसा त्याचा वीट कधी येत नाही. ते अमर्याद आहे, ते कधीही संपत नाही. ते सदा सर्वत्र सम आहे, त्यामध्ये 24 तास मला उपलब्ध आहे. ते स्वतंत्र आहे, म्हणजे मला पुन्हा ते मिळवण्यासाठी कशावरही कोणावरही कधीही अवलंबून राहण्याची गरज नाही. हे जे त्याचं एक भव्य दिव्य स्वरूप आहे, सद्घन चिद्घन आनंद घन, त्याच्या प्राप्तीसाठी म्हणून मी छोटी मोठी क्षुल्लक सुख सोडून देतोय. ही आठवण आपल्या मनाला तेव्हा करून द्यावी एक साधक म्हणून. म्हणजे मग आपला उत्साह पण टिकून राहतो, साधनेचा एक प्रेरणा छान आपल्याला ती मिळते. आणि मग त्या मनाचा एक चांगला गुण आहे. आणि म्हणून इथे म्हटलंय की त्याला आत्मसाक्षात्कार जन्य सुखच श्रेष्ठ आहे, विषयजन्य सुख श्रेष्ठ नाही, हे समजून सांगावं. म्हणून विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. समर्थ असं सारखं सातत्याने त्याला विवेकाने समजून सांगायचं की हे अनित्य कसं आहे, ते बदलणारं कसं आहे, ते आगमापायी कसं आहे. आणि मी ज्या सुखाचा पाठपुरावा करतो आहे, सद्गुरूंनी मला दिलेलं जे साधन आहे त्याच्यावर मी नेटाने का चालणार आहे, तर मला पुढे जे मिळणार आहे ते इतकं अमर्याद असणार आहे. म्हणून हेची देही हेची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, हे ध्येय आहे आपल्यासमोर. म्हणून म्हणले ओवी खूप छान आहे त्या दृष्टीने. पुढे श्लोक क्रमांक 36. असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः, वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः. पदच्छेद आहे की असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः, वश्यात्मना तु यतता शक्यः अवाप्तुम उपायतः. अर्थ आहे की ज्याने मनाला वश केले नाही त्याला योग प्राप्त होणे अत्यंत कठीण आहे असे माझे मत आहे. असं कोण म्हणताय? प्रत्यक्ष भगवान म्हणतात. परंतु ज्याने मन वश केले आहे अथवा जो मनाला वश करण्याचा प्रयत्न करतो त्याला योगशास्त्रात सांगितलेल्या उपायाने योग प्राप्त होणे शक्य आहे. शक्य अवाप्तुम उपायतः. किती मोठं आश्वासन आहे भगवंताचं. अरे होऊ शकतं, बरं ते होऊ शकतं, अशक्य नाही आहे, कठीण जरूर आहे. म्हणून तो उपदेश करायची वेळ आली ना, मग अशीच बघितलं आपण विषय. पण अशक्य नाही आहे. मनाला जर तुम्ही वश केलं, मनाला वश करण्याचा प्रयत्न केला, तर योगशास्त्रात हे जे उपाय सांगितले त्यांनी योग प्राप्त होणं शक्य आहे. केलं होतं आपण पुन्हा एकदा विचार त्या मालिकेमध्ये. कोणता? या नरदेहाची संबंधे बहुत पावले उत्तम. समर्थ तेच सांगतात, बहुत पावलं. असं काही समजू नका की बा 1000 वर्षात 1000च प्राप्ती झालेली आहे, असं नाही आहे. होऊ शकतं, केलं तर नक्की होऊ शकतं. आता इथे जे दुष्प्राप इतिमे मती म्हटलंय ना, की माझे मत आहे, याचा अर्थ माझा असा निश्चय आहे किंवा माझ्या सांगण्याचा आशय असा आहे, असा त्याचा अर्थ आहे. भगवंतांना माझं मत आहे असं म्हणण्याची काहीच गरज नाही. त्यांचंच मत शेवटी हे राहणार, दुसऱ्या कोणाचं असणार. आणि असंयतात्मना याचा छान अर्थ आचार्यांनी केलाय की अभ्यास वैराग्याभ्याम असंयत आत्मा अंतःकरणम यस्य सहा. व्याख्या आहे पुन्हा, यस्य सहा, असा जो तो. की वैराग्य आणि अभ्यास, मगाशी काय वाचला आपण, अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण च
गृह्यते. अभ्यास आणि वैराग्य याच्या मदतीने ज्यांनी स्वतःचं अंतःकरण संयत केलेलं नाही, म्हणजे साध्या भाषेत ज्यांनी आपल्या मनाला वश केलेलं नाही, त्याला योग प्राप्त होणं अत्यंत कठीण आहे. म्हणून त्याचं दुष्प्राप इति मे मतिः. दुष्प्रापचं आचार्यांनी केलेला अर्थ आहे दुःखेन प्राप्यते, म्हणजे अत्यंत कष्टाने झालंच तर त्याला अत्यंत कष्टाने देते. आता 36 क्रमांकाचा श्लोक होता हा. परमपूज्य काकांनी पण 35 आणि 36चाच गट केलेला आहे. त्याचा अर्थ बघून घेऊ, छोटासाच आहे, आणि मग पुन्हा होऊया, बघूया वेळ उरला तर. काकांनी केलेला अर्थ आहे की हे अर्जुना, मन हे आवरण्यास फार कठीण व चंचल आहे, यात जराही शंका नाही, पण अभ्यास व वैराग्य यांच्या मदतीने ते आवरता येते. मनावर ज्याचे नियंत्रण नाही त्याला ध्यानयोगाची प्राप्ती होणे फार कठीण आहे असे मला वाटते. मनावर ताबा ठेवणाऱ्या साधकाला योग्य उपायाने व प्रयत्नाने तो प्राप्त होणे शक्य आहे. हा झाला अर्थ. त्याच्यावर विवेचन आहे काकांचं. केलेली गोष्ट पुन्हा पुन्हा करणे म्हणजे अभ्यास. मगाशी आपण अभ्यासाची व्याख्या बघितली. एकच वृत्ती. आता केलेली गोष्ट पुन्हा पुन्हा करणे म्हणजे दुसऱ्या भाषेत तेच सांगणं सोबत. एकच वृत्ती अंतःकरणात सातत्याने उठत राहणं. साध्या भाषेत एकाच विषयावरती एकाग्र होणं. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. साधुनी बचनाग खाती तोळा तोळा, आणि का ते डोळा न पहावे, साधुनी भुजंग धरितील हाती, आणिके कापती देखोनिया, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. काय सुंदर सुंदर अभंग आणि ओवे असतात. जागोजागी मार्गदर्शन उपलब्ध आहे आपल्याला घेतलं तर. महाराज दृष्टांत देतात आहे, साधुनी बचनाग खाती तोळा तोळा. बचनाग नावाचं विष असतं एक. काही लोक तोळा तोळा म्हणजे एक अगदी तिळा एवढं रोज खाण्याचा अभ्यास करतात. विष, अत्यंत जहाल विष असतं ते. पण ते खाण्याचा अभ्यास करणारे लोक आहेत. का खातात विषय सोडून देतो, आपला अभ्यासाचा विषय नाही. पण म्हणजे आणि का ते डोळा न पाहावे, म्हणजे बाकीचे लोक तर पाहू सुद्धा शकणार नाही, पण हे पचवतात. ते शरीर म्हणजे मानवी शरीर देह असा आहे की त्याला जर रोज असं कणकण विष दिलं ना तर ते सुद्धा पचवण्याची ताकद या देहामध्ये आहे. याला ट्युनिंग द बॉडी म्हणतात. मग तुम्ही थोडंसं एकाचे 2 थेंब करू शकता. अगदी त्याप्रमाणे साधुनी भुजंग धरितील हाती, आणिके कापती देखून. काही लोक अत्यंत विषारी कोबरासारखा नाक सहज हातात धरतात. ते बघून बाकीचे लोक चळचळ कापतात. अभ्यास विषय काय सुरू आहे आपला. अभ्यासाने या गोष्टी सुद्धा साध्य होऊ शकतात. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तू काम. हे जे आपल्याला असाध्य वाटतो, हा योग असाध्य वाटतो, मनाला चंचल मनाला ताब्यात ठेवणं असाध्य वाटतं, ते साध्य होऊ शकतं. कधी अभ्यास केला तर होतं. अभ्यासानं तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. त्यामुळे केलेली गोष्ट पुन्हा पुन्हा करणे म्हणजे अभ्यास. हे सारखं का सांगायचं की अनेक लोक बऱ्याच वेळा उतावीळ होतात, विचारतात प्रश्न. मलाही विचारतात, काकाने विचारलेले मी ऐकले. कारण अनुग्रह घेऊन 6 महिने झाले असतात, 4 वर्ष झाले असतात, असं वाटायला लागतं. कारण आपल्याला प्रत्येक गोष्ट, आता तर हा जमाना इन्स्टंट ज्याला म्हणतात, प्रत्येक गोष्ट आत्ता पाहिजे, बटन दाबलं की हजर. तसं नाही होत. हे हळूहळू होत जाणारी गोष्ट आहे. इतकी हळू होते की कधी कधी आपली प्रगती होते हेही आपल्या लक्षात येत नाही. शुद्ध मराठीत म्हणतो आपण, यू हॅव टू लुक ॲट द पॅटर्न. बेसिकली एक 6 महिन्यापूर्वी, 1 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी मी जसा होतो तसाच आज आहे का, असा विचार करावा लागतो. नेहमी ते झाडाचं उदाहरण मी देतो. कुंडीत लावलेलं झाड रोज जाऊन बघितलं तर ते रोज स्केल पट्टी घेऊन मोजलं नाही लक्षात येत. 2-4 आठवड्यांनी पाहिले की लक्षात येतं, हा झाड वाढलं बरं का. आधी लहान वाटत होतं, आता थोडं मोठं वाटतंय. कधी 2-4 आठवड्यांनी पाहिलं तर ना. तर तसं त्यामुळे मन आवरण्याचा सतत प्रयत्न करीत राहणे अभ्यासाचं स्वरूप आहे. आपल्या हातात काय आहे, हे करत राहायचं आहे. आणि त्याला वैराग्याची जोड अनिवार्य आहे. काका म्हणतात आहे वैराग्याची जोड अनिवार्य आहे. वैराग्य संपन्न नसलेले आसक्त मन स्थिर राहणे शक्य नाही. हा त्याचा संबंध आहे बरं का. देयर इज अ कॉझल रिलेशनशिप. अभ्यास करता येत नाही कारण वैराग्य नाही आहे. वैराग्य नाही आहे का, कारण ती आसक्ती आहे. आसक्ती का आहे,
मगाशी म्हणजे गाडी परत आणतोय मी, ते त्याचं अनित्यता अजून नीट कळलेलीच नाही. अजूनही ते सुख त्यांनीच मला मिळतं असा दृढ निश्चय आहे. थोडक्यात आसक्त म्हणत आहे ते स्थिर राहू शकत नाही. आणि अनासक्तीमध्ये सर्व साधनांचे वर्म साठवलेले आहे. काय एक एक वाक्य असतात परमपूज्यकारांची. काय सांगता आपल्याला हे, तुम्ही कुठलंही साधन करा, कुठल्याही मार्गाने या, प्रत्येक साधनेचं वर्म जर एखाद्या शब्दात साठवलेलं असेल तर तो शब्द आहे अनासक्ती. जर माझी अनासक्ती वाढत नसेल तर मी साधनेच्या नावाने काय वाटेल ते करू दे आणि परमार्थाच्या नावाने काय वाटेल ते करू दे. त्याला साधनाभास असा काकांनी खास राखून ठेवलेला नेहमीचा शब्द. मला वाटतं माझा परमार्थ सुरू आहे, पण तो हवा तसा सुरू नसतो, माझी अनासक्ती वाढत नसेल तर. पुढे म्हणतात, रजोगुणी माणूस अनासक्त व विरक्त होणे शक्य नाही. आली गाडी, येणार तिथेच आहे ना, शेवटी जाणार कुठे. रजोगुणी माणूस अनासक्त व विरक्त होणे शक्य नाही. कारण माझे जर रजोगुणाच्या अभिव्यक्ती आणि त्याची तीव्रता जर कमी 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 होत नसेल आणि पुन्हा माझा परमार्थ सुरूच आहे, पुन्हा काय म्हणायचं, रामकृष्ण, त्याला काहीही म्हणू शकत नाही. म्हणून साधकाने रजगुणाचा प्रभाव कमी होत जाण्यासाठी, मग पुढचा प्रश्न, रजगुणाचा प्रभाव कसा कमी करायचा, तर सात्विक आहार, सात्विक विचार, सात्विक संगत, सात्विक वाचन, सात्विक दृश्य यांची कास धरणे आवश्यक आहे. पुढे 14व्या व 18व्या अध्यायात हा विषय सविस्तर येईलच. महत्वाचं वाक्य पुन्हा, वैराग्या वाचून ज्ञान असो, उपासना असो का निष्काम कर्म असो, कोणत्याच साधनाला बळकटी येत नाही. बरं, वैराग्याचा तरी एवढा आग्रह का, त्याचं छान उत्तर देतात. 15व्या अध्यायात संसार वृक्षाचा जीवावर असलेला जबर प्रभाव नाहीसा करण्यासाठी, आपल्याला माहिती आहे 15व्या अध्यायाची सुरुवात असते आहे कोणती, ऊर्ध्वमूल मदशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छन्नांसी यस्य पर्णानी तस्यम वेद सवेदविद. तो खरा वेद जाणणारा आहे असं भगवंत म्हणतात, ज्यांनी हे या संसार वृक्षाचं स्वरूप ओळखलंय. विषय सोडून देऊ, पण तिसऱ्या का चौथ्या श्लोकातच, तिसऱ्या श्लोकात मला वाटतं पुढे म्हणतात आहे की असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, असं येतं 15व्या अध्यायामध्ये. असंग शस्त्रेण, शस्त्र कोणतं वापरायचं आहे, असंगत्वाचं. का वापरायचं आहे, इथे दिलेलं आहे कारण. वैराग्यासाठी असंगत्वाचे शस्त्र वापरण्यात भगवंत सांगतात, कारण असंगोयम पुरुषः असे श्रुती सांगते, म्हणजे आत्मा हा असंग आहे. आता बघा हा, कसं गणितासारखी मांडणी आहे. आत्मा असंग आहे, मी आत्मा आहे शास्त्रीय दृष्ट्या, पण मला प्रचंड संग आहेत सगळ्या गोष्टींची. कसं जमेल? जर त्याच्याशी मला एकरूप व्हायचं असेल तर तो जसा असंग आहे तसा मी असंग झालो पाहिजे. आता जो आणि तोची भाषा आपण स्वीकारू सध्या, कारण तोच मी आहे तिथे, ती भाषा सुद्धा संभवत नाही खरं, पण साधनेच्या दृष्टीने विचार केला तर. आणि म्हणून असंग होणं महत्वाचं आहे. जसं एक शुद्ध पाणी दुसऱ्या शुद्ध पाण्यात मिसळत आहे आणि मग ते एकमेकात मिसळलेलं पाणी कळत पण नाही, वेगळं दाखवता पण येत नाही, या बाटलीतलं कुंटन त्या बाटलीतलं कुंटन. पण जर मी गढूळ पाणी स्वच्छ पाण्यात घातलं तर काय होणार? त्यामुळे आत्मा असंग आहे, म्हणून मी आत्मा आहे असा अनुभव घेण्यासाठी असंगत्व म्हणजे वैराग्य जपावे लागते. काय ही आहे, काय म्हणूया, कारण परंपरा. वैराग्य का पाहिजे, का एवढा आग्रह वैराग्याचा? जर कधी मनात विचार येत असेल की नाही, समजा मी विरक्त झालो आणि मी परमार्थाचा अभ्यास केला तर चालणार नाही का, असे येऊ शकतात बंडखोरीचे विचार. हरकत नाही आले तरी, पण छान व्यवस्थित त्याला जर नीट विचार केला शास्त्रीय दृष्ट्या तर त्याचं उत्तर हे आहे की नाही चालत. कारण असंगोयम ही पुरुष हा अशी जर श्रुती असेल, तो जर असंग असेल आणि तो मी आहे असा अनुभव मला घ्यायचा असेल तर मी संगरहितच होणं भाग आहे, त्याला उपायच नाही. आणि खरं सांगायचं तर संगरहित झाल्यानंतर तो असंग मी आहे हा प्रत्यक्ष अनुभव ठेवलेलाच आहे, वेगळं काहीच करावं लागत नाही त्याच्यासाठी. वेगळा विषय आहे, पण आला अनुषंगाने म्हणून सांगितलं. मग करायचं काय आहे? करायचं हे आहे, संग काढणं ही साधन आहे. हे सगळं जेव्हा जातं, किडाळ माऊलींचा, त्या शुद्ध सोन्यातलं किडाळ निघून गेलं की जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प रूप. तो संकल्पाचा किडाळ निघून गेला की जीव हा ब्रह्मच आहे, मूळचाच ब्रह्म आहे तो, पण आपल्याला कळत नाही.
आपण स्वतःला कारण देह समजतोय. असो, आपल्याला ओव्या बघायला वेळ मिळाला नाही, वेळ होऊन गेलेली आपली. फार सुंदर ओव्या होत्या, खरं मला खूप आवडल्या असत्या या सगळ्या ओव्या आजच घ्यायला, कारण आपला विषय छान त्याचं. पण हरकत नाही, पुढच्या वेळेला घेऊया. कारण मी जरी विसरलो तरी तुमच्या सगळ्यांच्याही लक्षात असतो हा विषय काय सुरू आहे, मला पूर्ण खात्री आहे. त्याच्यामुळे पुढच्या वेळेला घेऊ आणि आपल्या वाचनाला इथेच विराम देऊया. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.